नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात गुढीपाडवा नववर्ष स्वागतानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याच अनुषंगाने आज पंचवटी येथील गोदाघाट परिसरातील गौरी पटांगण येथे भव्य महावादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या महावादन कार्यक्रमात शहरातील 22 ढोल पथकांची आपल्या ढोल वादकांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार सादरीकरण केले। ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुम गेला। त्याचबरोबर शंखनाद पथकाने केलेल्या शंखनादामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले। सदर महावादन कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कलावंत व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ हिम गौरी आहेरडके, उपमहापौर श्री विलास शिंदे, स्थायी समिती सभापती श्री मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते। गुढीपाडवा नववर्ष स्वागताच्या निमित्ताने 19 मार्च रोजी गौरी पटांगण येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। तसेच 17 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता अंतर्नाद या 1800 कलावंतांच्या सहभागाने शास्त्रीय संगीत गायन वादनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।